नमस्कार मित्रांनो, युनिकॉर्न ऑफ सत्या सनातन चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण कथा ऐकणार आहोत वैकुंठाचे द्वारपाल जय आणि विजय यांची। ही कथा आहे त्यांच्या देवापासून दानव बनण्याची। विष्णू भक्त सेवकांच्या आनंद युगांपासून जय आणि विजय हे वैकुंठाचे द्वारपाल आहेत। जिथे दुःख नाही ना मृत्यू, त्या वैकुंठाच्या दरवाजाचा पहारा करणे हाच त्यांचा धर्म होता। एक दिवस 4 सनकादिक ऋषी श्री विष्णूंना भेटायला आले। त्यांची नावे होती सनक, सनातन, सनंदन आणि सनंदकुमार। हे ऋषी ज्ञान आणि ब्रह्मचर्याचे प्रतीक आहेत आणि ते ब्रह्माचे मानसपुत्र आहेत। त्यामुळे ते नेहमी 5 वर्षांच्या छोट्या मुलांसारखे दिसतात। त्यांना पाहून जय आणि विजय यांनी त्यांना अडवले आणि विचारले, तुम्ही इकडे कशासाठी आला? रस्ता चुकलात का? ऋषी म्हणाले, नाही, आम्हाला श्री विष्णूंचे दर्शन घ्यायचे आहे। हे ऐकताच जय आणि विजय विचार करतात, या छोट्या मुलांचे काय काम असणार आहे भगवंतांकडे? देव काय मोकळे आहेत का कोणालाही भेटायला? जय आणि विजय ऋषींना म्हणतात, तुम्हाला आता भेटता येणार नाही, तुम्ही नंतर या। ऋषी म्हणाले, ठीक आहे, आम्ही इथेच बसून वाट पाहतो। खूप वेळ वाट पाहिल्यानंतर ऋषी पुन्हा दरवाजाजवळ येतात। तेव्हा जय आणि विजय रागाने म्हणतात, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा इथून। हे ऐकून ऋषी क्रोधित होतात आणि जयविजयांना शाप देतात, तुम्हाला खूप गर्व झाला आहे। तुम्ही या पुढे पृथ्वीवर जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहाल। त्यांचा आवाज ऐकून श्री विष्णू बाहेर येतात आणि त्यांना शांत करतात। ऋषी घडलेला सगळा प्रकार सांगतात। जय आणि विजय भगवानाच्या पायांवर पडतात आणि म्हणतात, देवा, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही, आम्हाला वाचवा। तेव्हा श्री विष्णू म्हणतात, मी शाप मागे नाही घेऊ शकत, पण तुम्हाला उहशाप देतो की तुम्ही 7 जन्म माझे भक्त म्हणून राहाल किंवा 3 जन्म माझे शत्रू म्हणून। जय आणि विजय विचार करतात आणि म्हणतात, देवा, आम्ही 7 जन्म तुमच्याशिवाय राहू शकत नाही, आम्ही 3 जन्म शत्रू म्हणून स्वीकारतो आणि लवकर तुमच्याकडे परत येतो। आणि मग सुरू होतो त्यांचा पुढचा प्रवास। पहिल्या जन्मात ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू झाले। त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंनी वराह आणि नरसिंह अवतार घेतला। दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकर्ण झाले। त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीराम अवतार घेतला। तिसऱ्या जन्मात ते शिशुपाल आणि दंतवक्र झाले। त्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार घेतला। 3 जन्म पूर्ण झाल्यावर जय आणि विजय पुन्हा वैकुंठात परत येतात आणि भगवान विष्णूंना मिठी मारतात। ही होती जय आणि विजय यांच्या भक्ती, प्रेम, सत्य आणि भगवानाच्या लीलांची अद्भुत कथा।